एक अत्यंत धक्कादायक आणि थेट जनतेच्या आरोग्याशी निगडीत बातमी रायगडच्या पेण शहरातून समोर येत आहे। पेण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या ठिकाणी आज आम्ही पाहणी केली। हा जो परिसर आहे हा अतिशय अस्वच्छ परिसर आहे। आतमध्ये आम्ही प्लांटच्या इथं फिरत असताना एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी तिथे येते। काहीतरी जनावर तिथं मेल्याची आम्हाला शंका निर्माण झालेली आहे, परंतु त्यांना एवढं कळत नाहीये जो आपण माणसांना जो पाणी देतोय तो पाणी ज्या ठिकाणी फिल्टर होतोय त्या ठिकाणचा स्वच्छ कसा असावा हे पण त्या शिवनाचं कळत नसेल तर ह्यासारखी खेदाची गोष्ट नाहीये। दुसरं मित्रांनो, 2017 साली शुद्ध पाणी पुरवठा देण्यासाठी त्या ठिकाणी भरमसाठ पैसा या ठिकाणी आपल्या नगरपालिकेसाठी आला। मग जर आपल्याकडे जर तो पैसा आला असेल आणि त्या पैशातून आपण जर या लोकांना पाणी जनतेला पण पाणी शुद्ध पाणी प्यायला देत नसू, तो पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। त्यासाठी सुद्धा आता आम्ही प्रयत्न करून मागणी करतो की हा 2017चा आलेला पैसा हा कुठे गेला यासाठी आम्ही 100% मागणी करणार आहोत। वारंवार तक्रारी करूनही पेण नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्यानं पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक कार्यकर्ते भरत साळवी यांनी पेण नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप केले आहेत। शहरातील वॉटर फिल्टर प्लांटच्या योजना फक्त कागदावरच मर्यादित आहेत असा थेट आरोप त्यांनी केलाय। पेण शहराचा विस्तार झपाट्यानं होत असून लोकसंख्या वेगानं वाढत आहे, मात्र त्या तुलनेत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात नगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार भोगावती नदीतून उचलण्यात येणारे पाणी कोणत्याही पुरेशा आणि योग्य शुद्धीकरणाशिवाय थेट नागरिकांच्या घराघरांमध्ये पुरवले जात आहे। या निष्काळजीपणामुळे पेण शहरात जलजन्य आणि साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलाय। आता तरी या गंभीर समस्येवर पालिका प्रशासनाला जाग येणार की नागरिक आजारी पडण्याची वाट पाहिली जाणार याकडे संपूर्ण पेणकरांचे लक्ष लागले। नमस्कार, मी भरत जनार्दन साळवी। मागील जी आता 2025 ची नगरपालिका निवडणूक झाली त्यामध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवलो। काहीशा मताने पराभव झाला तरी पण मी लोकांसाठी झटत राहणार, लोकांसाठी फिरत राहणार आणि लोकांसाठी मी लोकांचे कार्य लोकांसाठी उपयोगी पडणार। आज या ठिकाणी आपण ही जी पेणकर जनता पेण नगरपालिकेने दिलेला जो गढूळ पाणी पिते आणि तो गढूळ पाणीचं रूपांतर शुद्ध पाणी करण्याचा जो आपण फिल्टर प्लांट म्हणतो त्या फिल्टर प्लांट मध्ये आपण आज व्हिजिट दिली। त्या फिल्टर प्लांटची अवस्था अशी आहे, नागरिकांनो, जनतेनो आणि माझ्या मतदारांनो, तुम्ही हा पाणी इथे येऊन पाहिलात तर तो तुम्ही पाणी प्यायचं तर सोडून द्या, बाकीच्या गोष्टींना पण वापरू शकणार ना अशी त्या पाण्याची अवस्था आहे। आज तुम्ही बाकीच्या तालुक्यात जा, अलिबाग तालुक्यात जा, श्रीवर्धन तालुक्यात जा, घरोघरी तुम्ही पाणी, स्वच्छ पाणी आणि पिण्यासारखं पाणी त्या ठिकाणी येतं, पण या पेणमध्ये आपण पेणच्या जनतेला, पेणचे जे नगरपालिकेचे सीओ आहेत हे काही शुद्ध पाणी देऊ शकत नाही। ह्या फिल्टर प्लांट बघितल्यानंतर मला फक्त एवढंच वाटते की तुम्ही पाणी आम्हाला शुद्ध द्या, अशुद्ध द्या, कसंही द्या, पण हे जे पाणी पाणी तुम्ही देता आणि ते पाणी तुमच्या नगरपालिकेत नळामधनं येतं त्या पाण्याचा एक ग्लास सीओनी प्यायचा आहे किंवा पिऊन दाखवायचं आहे, एवढीच त्यांना आम्ही विनंती करतो। आणि ही जी अवस्था आहे लवकरात लवकर चांगली करा, पेणकरांना शुद्ध पाणी द्या। पेणकरांनी तुम्हाला आज भरभरून मतदान दिले, त्या नगरसेवकांना पण विनंती करतो की आपण चांगलं कार्य करा आणि फक्त पेणकरांना शुद्ध पाणी प्यायला द्या, एवढीच पेणकरांची आज इथे रास्त मागणी आहे।